ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. या पवित्र अधिक मासात आपण पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर या ज्ञान पहाटेत सद्गुरुनाथाचं दर्शन, पूजन आणि गुरुमुखातून शिवयोग शास्त्र श्रवण ही भक्ती परमपूज्य माऊली आपल्याकडून करून घेत आहेत. या आनंद सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मानस पूजेला बसायचं आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसून चिन्मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेमध्ये उठून प्रथम सद्गुरुनाथाचं ध्यान केलेलं आहे. शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राचा जप, वाणी, शरीर आणि मन शुद्ध झालेला आहे आणि या त्रिकरण युक्त शुद्धी करून आपण वीरमठ राजूर येथे गुरु माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, अद्भुत आनंदाचा अनुभव येत आहे. जी भूमी सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या पदस्पर्शाने राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली, अशी भूमी आमच्या अंतकरणातील राग द्वेष दूर करून परम शांती प्रदान करत आहे, अशी अनुभूती आपल्याला येत आहे. आपण मठात प्रवेश केलेला आहे. मठातील नळाची तुटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेले आहेत. मठामध्ये पवित्र विभूती ठेवलेली आहे. ती विभूती इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमा म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं आम्ही दर्शन घेऊन कृतार्थ झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे, जे अखंड गुरुसेवेनं पावन झालेलं आहे. त्या बिल्ववृक्षाची आम्ही बिल्वदळ भगवंताचं नाम घेत शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ तोडलेली आहेत आणि माऊलीच्या दर्शनासाठी दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. तेथे परमपूज्य अप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. कपाळावर त्रिपुंड भस्म लावलेला आहे. आज्ञाचक्रावर कुंकुम लावलेला आहे आणि शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. भगवं सोवळं माऊलींनी गळ्यात टाकलेलं आहे. प्रसन्न वदनानं माऊली स्मित हास्य करत आपलं स्वागत करत आहेत आणि अप्पाला पाहून आपल्यालाही अद्भुत आनंद झालेला आहे. आपण अप्पाच्या जवळ गेलेलो आहोत. अप्पासाठी आपण सुगंधित फुलाच्या माळा, प्रत्येक फूल शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत त्या माळेमध्ये ओवलेलं आहे. फूल ओवणारा शिवरूप,
फूल शिवरूप, दोरा शिवरूप आणि ज्यांच्यासाठी माळ ओवली तेही शिवस्वरूप. परमपूज्य आप्पाच्या दंडावर, हातावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत आणि पुष्पहार आप्पाच्या गळ्यात आपण घालत आहोत आणि आशीर्वाद रूपानं तोच हार आप्पा आमच्या गळ्यात घालत आहेत. परमपूज्य माऊलीच्या चरणाच्या पूजनासाठी आपण सर्वजण माऊलीच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा तळहात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे आणि उजव्या हातात पवित्र भरलेला जलाचा कुंभ आहे. त्या पवित्र जलानं शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आप्पाच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक केल्यानंतर ते गुरुचरणीचं तीर्थ, ज्ञान तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः. सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकरपुषा शंभो पादांबुधारणं. गुरुचरणीचं तीर्थ प्राशन केलेलं आहे. त्या तीर्थाच्या प्रभावानं आमच्या शरीरातील सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह निरोगी कंचन काया झालेला आहे. आमचं मन शुद्ध झालेलं आहे. वाणी पवित्र झालेली आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि अहंकार त्या गुरुतीर्थात लीन झालेला आहे. माऊलीच्या तीर्थानं आम्ही पावन झालेलो आहोत. आता माऊलीचे चरण आम्ही स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने अलगद पुसून घेऊन चरणाला विभूती लावत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः. दोन्ही चरणाला विभूती लावलेली आहे. अंगुठ्याला हळदी कुंकू लावत आहोत आणि आपण तोडून आणलेले बिल्वदळ माऊलीच्या चरणावर समर्पित करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. बिल्वदळ समर्पित करून गुरु माऊलीची आरती केलेली आहे. हा अधिक मास असल्यामुळं प्रत्येक माऊलीनी पहाटे उठून शुचिर्भूत होऊन लिंग पूजा करून शिवाय नमा म्हणत माऊलीसाठी धोंड्याचा प्रसाद केलेला आहे आणि आप्पा त्या प्रत्येक माऊलीच्या हातातील ताटाला स्पर्श करून तो प्रसाद रूपानं धोंड्याचा प्रसाद आपल्याला परत देत आहेत. आपण माऊलीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केलेला आहे. आपलं सर्वांग मठातील भूमीवर टेकलेला आहे. मस्तक आप्पाच्या अंगुठ्यावर टेकलेला आहे आणि आप्पाच्या देहातील ज्ञानधारा त्या अंगुठ्यातून पायाच्या आमच्या मस्तकात प्रवेश करत आहे. तो शक्तिपाताची आपल्याला अनुभूती येत आहे. सूर्य निघाल्यावर जसं विश्वातील काना कोपऱ्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशमय होतं विश्व, तसं माऊलीच्या चरणातून ती ज्ञानधारा, ती प्रकाशधारा आमच्या देहात प्रवेश करत आहेत आणि आमच्या देहातील अज्ञानाचा अंधकार जाऊन तिथं देह प्रकाशमय झालेला आहे. तेथे कोटी सूर्याची प्रभा, परमहंस शिव उभा, स्वानंदाचा गाभा दमदमीत असे ही अनुभूती आपल्याला येत आहे. आपण सर्वजण आता आप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेलो आहोत आणि विनंती करत आहोत. आप्पा, तुम्ही मानव मात्राच्या कल्याणासाठी शिवयोग शास्त्र नावाचा पावन ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो पावन ग्रंथ आम्हाला आपल्या मुखातून श्रवण करायचा आहे. आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगा. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊली स्मित हास्य करत
आमच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि ते शिवयोग शास्त्र सांगायला प्रारंभ करतात. आपण सर्वजण मनाचे कान करून माऊलीच्या अमृत वचन श्रवण करण्यासाठी आतुर झालेलो आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या ग्रंथातील परशिव परब्रह्म आणि शिवतत्व या प्रस्तावनेतील प्रकरणाचा आपण विचार करत आहोत. शिवतत्व प्रतिपादन करणारे शिवागमाच्या उत्तर कालातील वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, दर्शनशास्त्रे, त्यानंतर पुराणे या सर्वांमध्ये जेथे जेथे शिवतत्व प्रतिपादन केलं आहे ते आचार्य भगवत्पादांनी स्वीकारलं आहे. आणि आपण उपनिषदातील श्वेताश्वेर तर उपनिषदातील अध्याय 4 मधील 18व्या श्लोकाचं ज्या श्लोकामध्ये शिवतत्व प्रतिपादन केलेलं आहे त्या श्लोकाचं चिंतन करत आहोत. यदा तमस्तन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुराहा. यदा तमस्तन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुरा. जेव्हा साधकाचं इष्टलिंग पूजा, जप आणि सदाचाराच्या वागण्यानं अंतकरणाची शुद्धी होते. अशा शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला सद्गुणात बोध देतात, तू शिव आहेस, तू सर्व व्यापक परमात्मा आहेस, तूच आत्मशक्तीच्या विकासानं विश्वरूप झालास. हा बोध प्राप्त करताच शिष्य श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो आणि शिवतत्वाची अनुभूती घेतो. त्याचा अज्ञान अंधकार निघून जातो आणि तो प्रकाशमय होतो. त्याच्यासाठी दिवस रात्रीचं प्रयोजन राहत नाही. तो सत असतच्या पलीकडे जातो आणि मंगलमय शिवतत्वामध्ये प्रतिष्ठित होतो. त्याची दृष्टी जगाकडं मांगल्य पाहते, त्याची कान मंगल ध्वनी श्रवण करतात, त्याचे हात शिव कार्य करतात, त्याचे पाय जगाच्या कल्याणासाठी चालतात आणि केवलम पदात प्रतिष्ठित होतो. मी शिव आहे आणि मला भेटणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्रात माझाच आत्मा आहे या आत्म जाणवीनं तो जगात वावरतो. तो तदक्षरम होतो. मी अविनाशी, जन्म मृत्यू रहित, सुख दुःख माना अपमान या सर्व द्वंद्वाच्या पलीकडचं चैतन्य आहे ही अनुभूती त्याला येते. त्याची प्रज्ञा, जी जाणीव, सर्वोच्च जाणीव, मी शिव स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे,
मी सर्व व्यापक आहे. मी पूर्ण तृप्त आहे. मी नित्य आहे. मी शुद्ध आहे. मी बुद्ध आहे. मी निरंजन स्वरूप आहे. मी कालातीत आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. विश्वाचा करता करविता परम शिव मीच आहे. या प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित होतो आणि पुढं उपनिषदकार च तस्मात प्रसरता पुरा, या शिव तत्वापासून सृष्टीची उत्पत्ती झाली आहे असं सांगतात. प्रज्ञाच तस्मरता, प्रज्ञाच तस्मात प्रसरता पुरा. त्या तस्मात म्हणजे त्या, प्रसरता पुरा, या शिवतत्वापासून, या आत्मतत्वापासून या सृष्टीचा विकास झालेला आहे. शुद्ध शिव तत्व जेथे संकल्पही नाही, विकल्पही नाही, जिथे परम शांती आहे, तिथं कसलीही इच्छा नाही, केवळ परम शांती, शुद्धता, पवित्रता, निर्मळता, असं शुद्ध आमचं स्वरूप, आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपाला आनंद घेण्याची लहर आली. त्या लहरीतून इच्छा जी शक्ती तत्व उत्पन्न झालं. मला आनंद घेण्यासाठी काहीतरी करायचं आहे, ही प्रथम इच्छा निर्माण झाली. ती इच्छा म्हणजे शिवाची शक्ती. त्यानंतर मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. सर्व प्राणी मात्राच्या रूपात मला प्रकट व्हायचं आहे. हा संकल्प म्हणजे कोणचं तत्व? शिवाचा हा संकल्प म्हणजे कोणचं तत्व? सदाशिव तत्व. संकल्पानं आपण सदाशिव झालो. पुन्हा मी निर्माण केलेल्या विश्वाचं मला नियमन आणि नियंत्रण करायचं आहे. या हेतून ईश्वर तत्वात आपण आलो आणि मी निर्माण केलेलं विश्व आणि मी वेगळे नाहीत, ही जाणीव, हे ज्ञान म्हणजे कोणचं तत्व? शुद्ध विद्या तत्व. या 5 तत्वातून आम्ही कोणती सृष्टी निर्माण केली? आध्यात्मिक सृष्टी निर्माण केली. मग आध्यात्मिक सृष्टी निर्माण करून आम्ही थांबलो का? थांबलो नाही. पुढं 7 तत्वाची आधी दैविक सृष्टी उत्पन्न झाली आमच्या मूळ स्वरूपातून. मी एक आहे, मी अनेक आहे, अनेक झालो आहे, ही शुद्ध विद्या. पण या शुद्ध मायेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरला, मी हा देह आहे आणि देहाच्या संबंधित लोक माझे आहेत. शेजाऱ्याशी मला काही घेणं देणं नाही, गावाशी मला घेणं देणं नाही. मी या देहात राहणार, हा देह सुखी राहिला पाहिजे आणि देहाच्या संबंधित बायको, मुलं सुखी राहिले पाहिजेत. हा स्वार्थ जेव्हा शिरतो तेव्हा कोणतं तत्व तयार होतं? कोणतं तत्व तयार होतं? माया. माया तत्व तयार होतं. माया तत्व तयार झालं की आपण संकोचित होतो. सर्व करता विश्वाचे निर्माण करता असून आपण स्वतःला अल्प करता मानतो. या 2 हातानं मी किती काम करणार? उठल्यापासून झोपेपर्यंत राब राब राबते, घरातला एक माणूस समाधान नाही. असं आपण कड करत दिवसभर काम करतो आणि
मन्मथ माऊली म्हणतात, नाशिवंत संसारी सुख, अत्यानंदे मानी मूर्ख, क्रोधे करी सदा रखरख, तोची बद्ध पये. उठल्यापासून मी या घरासाठी राबते, मी या घरासाठी काम करते. मी 4 दिवस जाऊ द्या, तुम्हाला खायला मिळते का बघा. तो काम करून घरी येणारा म्हणतो, मी नोकरी करतो, मी व्यापार करतो म्हणून तुम्ही सगळे खाता. प्रत्येक माणूस दुसऱ्यावर रुबाब दाखवतो. घरचं लेकरू जे किराणा घेऊन येतं पिशवीमध्ये, मी कुठतर बाहेर गावला जाऊ द्या, तुम्हाला माझी किंमत कळल. कोण जाते किराणा आणायला, कोण जाते दूध आणायला. प्रत्येक माणूस दुसऱ्यावर उपकार करतो अशा भावनेनं इथं संकोचित होतो. आपलं सर्व करता, मी सर्व करता चैतन्य स्वरूप आहे हे विसरतो आणि अल्प करता होऊन सदा रखरख करतो. या नाशवंत संसारामध्ये सुख मानतो. त्याला माऊली म्हणतात मूर्ख आहे. स्वतःच व्यापक स्वरूप विसरला आणि मी करतो. पुरुष म्हणतो मी काम धंदा करतोय म्हणून तुम्हाला खायला मिळतंय. स्त्री म्हणते उठल्यापासून स्वयंपाक करते, घर पुसून घेते, स्वयंपाक करते, तुम्हाला खाऊ घालते, म्हणून तुम्ही सगळे आहात. आणि सगळे रखरख करतात. पण वास्तविक आपलं स्वरूप काय? आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपण आनंद स्वरूप आहोत. प्रत्येक काम करताना मी शिवपूजा करत आहे भावनेने. सकाळी उठलं, घर झाडून काढताना माऊली शिवाय नमा शिवाय नमा, मी ईश्वराचा सद्गुरुनाथाचा मठ झाडत आहे या भावनेनं झाडून काढलं पाहिजे. घर पुसून घेताना गुरु माऊलीचा मठ पुसत आहे या भावनेनं ते पुसून घेतलं पाहिजे. स्नान करताना शिवाय नमा म्हटलं पाहिजे. स्वयंपाक करताना मी या घरातल्या पतीमध्ये माझे गुरु माऊली आहेत, घरातल्या मुलामध्ये माझे गुरु माऊली वसलेले आहेत या भावनेनं त्यांच्यासाठी मी प्रसाद करत आहे ही भावना ठेवून प्रसाद केला पाहिजे. पण ते कलाकंचुक आम्हाला अल्प करता आणि मी करतो असं म्हणून आम्हाला संकोचित करतं, बंधनात टाकतं. पुढचं कंचुक कोणतं आहे? विद्या कंचुक. आपण सर्व शास्त्राचे उद्गाते आहोत. सर्व शास्त्र आपल्यातून उत्पन्न होतात. पण आम्ही स्वतःला मर्यादित समजतो आणि मी काय हो अल्पबुद्धी, मला कळल तसं मी सांगतो. चांगले शब्द तेवढे गुरु माऊलीचे, वाईट शब्द तेवढे माझे. तुम्ही स्वतःला देह समजता. तुम्ही वास्तविक काय आहात? चैतन्य स्वरूप आहात. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. तुमच्या सत्तेनं 4 वेद निर्माण झाले. तुमच्या स्वरूपातून 6 शास्त्र निर्माण झाले. तुमच्या स्वरूपातून 28 आगम निर्माण झाले. तुमच्या सत्तेतून जगातले सर्व शास्त्र उत्पन्न झाले असे तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. पण स्वतःचा विसर पडल्यामुळं मी अल्पज्ञानी, मी अल्पबुद्धीचा, मला जसं कळल तसं 2 शब्द सांगतो असं म्हणता की नाही? म्हणता की नाही? का म्हणता? कारण विद्या कंचुकाचा पगडा पडलेला आहे. तिसरं कंचुक, राग कंचुक. हे राग कंचुक आपण पूर्ण तृप्त आहोत, आनंद स्वरूप आहोत. आपण विश्वात भरलेलं चैतन्य आहोत. आपल्याशिवाय दुसरं काहीच नाही. हा विसर पडल्यामुळं उठल्यापासून झोपेपर्यंत हे मिळालं तर बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल. ही गाडी घेतलं तर सुख मिळेल, तिथं बंगला बांधलं तर सुख मिळेल. पाहिजे पाहिजे करत उठतो आणि पाहिजे पाहिजे करत झोपतो. पाहिजे पाहिजे करत जन्माला येतो वासनेच्या पोटी. पाहिजे पाहिजे करत मरेपर्यंत जगतो आणि मरताना एवढं मिळालं असतं तर बरं झालं असतं म्हणून तसाच मरतो. अतृप्तच जन्माला येतो आणि अतृप्तच मरतो. पण तुमचं स्वरूप अतृप्त आहे का पूर्ण तृप्त आहे? काय आहे आपलं स्वरूप?
आवाज येतोय का? पूर्ण तृप्त आहे. आपण पूर्ण तृप्त असल्यामुळं राग कंचुकामुळं स्वतःला अतृप्त मानतो आणि बाहेरली वस्तू, व्यक्ती ही मला मिळाली, ही जवळ आली तर मला सुख लागल, असं भिकाऱ्यासारखं आयुष्य जगतो आपण. आपण सम्राट आहोत, या ब्रह्मांडाचे नायक आहोत, या विश्वाचे निर्माते आहोत. सर्व आपल्यापासून उत्पन्न होतं, आपल्यात स्थिर राहतं आणि आपल्यात लय पावतं. पण आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडल्यामुळं ही राग कंचुक आपल्यावर पगडा टाकतं आणि पाहिजे पाहिजे करत जगतो आणि पाहिजे पाहिजे करत मरतो. आणि पुढचं कंचुक आहे काल कंचुक. आपण स्वतःला देह समजतो. आता मी म्हातारा होईल, म्हातारपणी माझं कोण करील, एक दिवस मी मरण, मेल्यावर माझी एवढी जमीन कोण बघल, माझी गाडी कोण चालवील, माझी बायको कोण सांभाळील, माझे लेकरं कोण सांभाळील, असा घोक करतो आणि आपल्या नित्य आत्मस्वरूपाला विसरतो. पुढचं कंचुक आहे नियती. नियती कंचुक. आपण सर्व व्यापक असूनही स्वतःला एक देह समजतो आणि स्थळ काळाच्या मर्यादेत येतो आणि स्वतःचा जिथं संपूर्ण विसर पडतो, मी जीव आहे असं म्हणतो, ते तत्व पुरुष तत्वात येतो. पाच कंचुक आणि माया आणि पुरुष या सातीची कोणती सृष्टी उत्पन्न केली आपण स्वार्थानं? कोणती सृष्टी आहे सात तत्वाची? आधी दैविक सृष्टी. किती झाली आता? 7 आणि 5? 12. आता किती तत्व राहिले 36 मधले? 24 तत्व राहिले. पुन्हा हा जीव स्वतःच स्वरूप विसरला आणि संसारात इथं अडकला. मी आणि माझं करत प्रकृतीचा स्वामी असलेला जीव प्रकृतीच्या अधीन झाला. कधी सत्व गुणात येऊन मी मोठा भक्त आहे, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा ज्ञानी आहे, मी अनुष्ठान करणारा आहे, मी 3 टाइम लिंग पूजा करणारा आहे, असं सत्व गुणाचा अभिमान बाळगू लागला. दैवयोगानं मिळालेली संपत्ती, प्रारब्धाने मिळालेली संपत्ती, त्या संपत्तीचा माज येऊन माझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही, माझ्या बरोबरीचा ह्या गावात कोणी नाही, माझ्या बरोबरीचा या देशात कोणी नाही, असा रजोगुणात येऊ लागला. मला नाही तर कुणालाच नाही असा तमोगुणात येऊ लागला आणि प्रकृतीच्या अधीन गेला. मन मन बुद्धी अहंकार, जो मनाचा स्वामी होता त्याच्यावर मन सत्ता गाजवू लागलं. मनाला वाटलं गुलाबजामुन खावं, तर हा मनाच्या मागे पळू लागला. मनाला वाटलं भ्रष्टाचार करावं, हा भ्रष्टाचार करू लागला. मनाला वाटलं खोटं बोलावं, हा खोटं बोलू लागला. आणि बुद्धी निर्णय देऊ लागली. प्रत्येक गोष्टीत आपलं चैतन्य आपल्याला सावध करतं. तुम्ही कुठं कार्यक्रमात गेलात आणि चुकून जर कुणाची चप्पल तुमच्या पायात आली, तर तुम्ही खाली न बघता तुम्हाला संवेदना जाणीव देते की ही चप्पल तुझी नाही. अशी कधी अनुभूती आली आहे का आपल्याला? अशी कधी अनुभूती आली आहे का? पायात चप्पल दुसऱ्याची घातल्याबरोबर आपल्या पायाला लक्षात येतं की आपली ही चप्पल नाही. आली. आपला शुद्ध स्वरूप आपल्याला अनुभूती देतं की हे चप्पल तुझी नाही. की लगेच मन म्हणतं का उलाले चांगले दिसू लागले, आपली त्यानं घालल त्याची आपली घालल, असं मन अशुद्धीकडे घेऊन जात आणि बुद्धी अरे कोण खरं वागू लागले, घाल की चांगली भारी चप्पल दिसलेली असा निर्णय देते. आणि हे मन बुद्धी आणि मी देह आहे हा अहंकार आम्हाला कोणत्या मळाकडे घेऊन जातात? कोणत्या मळात नेऊन बांधतात?
कर्म मळात घेऊन जातात. कर्म आमचे मलिन करतात, कार्मिक मलात अडकवतात. असं कधी झालंय का? आपण दुकानदाराला 100ची नोट दिली आणि 35 रुपयाची साखर घेतली आणि दुकानदारनं 465 रुपये आणि 1 किलो साखर आपल्याला दिली. त्यावेळेस आपल्याला आपल्यामधलं चैतन्य सावध करतं का नाही, की आपल्याला दुकानदारनं 65च रुपये द्यायला पाहिजे होते. आपल्याला चुकून त्यानं 400 रुपये जास्त दिलेले आहेत. असं ते पैसे हातात घेतल्या घेतल्या मधलं चैतन्य आपल्याला सावध करतं की नाही? अशी कधी अनुभूती आली आहे का आपल्याला? अशी हो, कधी अनुभूती आलेली आहे सर. अशी अनुभूती आपल्याला येते. पण त्यावेळेस मन काय म्हणतं? उठल्यापासून झोपेपर्यंत हे दुकानदार बक्कळ हाणलाले. का हुलाले ह्याची 400 रुपये घेतलं तर? मग ते मन बुद्धीला विचारतं कसं करावं? अरे चल, इमानदारीनं कोण वागवलंय? मंत्री, संत्री सगळे दुनियाचे पैसे आणल्यात आणि तू 400 घेतला असता का हुलाले? चल घे खिशात ठेव. असं कोण निर्णय देतं? कोण निर्णय देतं? बुद्धी असा निर्णय देते. अशा मन, बुद्धी आणि अहंकार हे अंतःकरण 3 आमचे स्वामी होतात आणि आम्हाला पहिलं आम्ही मायेमुळं अनवमलात आलो. विश्वव्यापक चैतन्य असून स्वतःला मी जीव आहे समजू लागलो आणि पुन्हा हे माझे माझे, माझं शरीर, माझी बायको, माझा नवरा, माझे लेकरं ही सुखी राहावीत अशी इच्छा करून माया मलात आलो आणि त्यांना सुख आणखीन जास्त मिळालं पाहिजे यासाठी बरे वाईट कर्म करू लागलो. अशी चुकून पैसे कंडक्टरला आपण पैसे देतो, तो कधी चुकून देतो अशी प्रत्येकालाच अनुभूती येते. पण आपण प्रामाणिकपणे पैसे परत करतो का? आजपर्यंत आपल्या मनानं आपल्याला प्रामाणिकपणे वागू दिलं आहे का? व्यवहार करत असताना, छोट्या-छोट्या गोष्टीत दुधामध्ये पाणी मिसळत असताना, दुकानात काटा मारत असताना किंवा व्यवहारात भेसळ करत असताना, शिक्षक आहोत, तास बुडवत असताना आपलं मन म्हणतं, की आपलं चैतन्य आपल्याला जागृत करतं, की आपल्याला 8 तास कामाचे पैसे दिलेले आहेत. पण तू हा तास बुडवत आहेस. पण मन लगेच म्हणतं, "अरे काही मास्तर तर शाळेत येत नाहीत, सही करून पगार उचलतात. तुला का उरला 1 तास बुडवील तर?" असं मन निर्णय देतं. मन विचार करतं आणि त्याच्या बुद्धी त्याची पाठ थोपटते आणि आम्हाला चुकीच्या मार्गाकडे घेऊन जाते. आमच्यावर कुणाचा पगडा आला? प्रकृतीचा पगडा आला आणि अंतःकरणाचा. हे 4 तत्व. हे 4 तत्व मिळून आमच्या पंचमहाभूताच्या देहाकडून चुकीचे काम करून घेतात आणि 5 विषयामध्ये घेऊन जातात. जे पाहून ते पाहायला लावतात, जे ऐकून ते ऐकायला लावतात, जे स्पर्श करून ते स्पर्श करायला लावतात, जे जिभेनं खाऊन ते खायला लावतात, जे नाकानं गंध घेऊन ते गंध घ्यायला लावतात. पंचमहाभूताचा देह पंचविषयाकडे वळतो. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या मनाच्या सेवेमध्ये राबतात आणि हे 24 तत्व आणि हे 7 तत्व अशी 31 तत्वाची सृष्टी आम्हाला संसारात गुंतवते. असा शिव 5 तत्वानं आध्यात्मिक सृष्टी निर्माण केली. पुन्हा 7 तत्वाची आधी दैविक सृष्टी आणि आधी भौतिक सृष्टी 24 तत्वाची. अशा त्या 3 सृष्टी मध्ये आपण अडकलेले आहोत. आपण सर्वात जास्त कोणत्या सृष्टीमध्ये अडकलेले आहोत आज रोजी? आधी दैविक आणि आधी भौतिक. मी माझ्या लोकांसाठी मी काहीही करेन. मला भलं काहीही करावं लागलं, कितीही चुकीचं कर्म केलं तर हरकत नाही.
मला तो आनंद मिळवायचा आहे. आनंद कसा आहे? नाशवंत संसारी सुख. इथं कितीही केलो तर तुम्हाला कुणी केलं म्हणणार नाही. कारण मी केलो लोकांना चांगलं म्हणावं अशी अपेक्षा आहे प्रत्येकाला. पण या तिन्ही सृष्टीला शिवरूप करण्याचा मार्ग कोणी सांगितला आपल्याला? सद्गुरुनाथाने मार्ग सांगितला. या आधिभौतिक सृष्टीलाही आपल्याला शिवस्वरूप करता येतं, आधी दैविक सृष्टीलाही शिवस्वरूप करता येतं आणि आध्यात्मिक सृष्टीलाही शिवस्वरूप करता येतं. ते कशाने करता येतं? तर आपलं प्रत्येक कर्म शिवपूजा स्वरूप करणं. उठल्यापासून झोपेपर्यंत मी जे जे काम करतो ती शिवाची पूजा करतो या भावनेनं हातानं काम करणं, मनानं शिवचिंतन करणं, मुखानं शिवाय नमा म्हणणं, असं आपण केलं पाहिजे. आता ही ओवीचा प्रत्येक म्हणजे या श्लोकाचा प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ पाहिला. यदा तमस्तन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्ये प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुराहा. आता या श्लोकाचा गाभा काय? अखंड एक रस पर शिव परब्रह्माची अनुभूती देणारा हा श्लोक आहे की सद्गुरूचा बोध झाला, तू शिव स्वरूप आहेस आणि शिष्यानं विश्वास ठेवलं, श्रवण केलं, मनन केलं, त्याची तो दिवस रात्रीच्या सुख दुःखाच्या मान अपमानाच्या सत असतच्या पलीकडे गेला, शिव पदामध्ये स्थिर झाला. मी अविनाशी आत्मा आहे, विश्वाला प्रकाशित करणारं चैतन्य आहे आणि हे विश्व माझ्या स्वरूपातून विकसित झालेलं आहे, ही अनुभूती देणारा हा श्लोक आहे. हे अल्टिमेट ट्रूथ आहे, हे अंतिम सत्य आहे. तर या श्लोकात काय सांगितलेले आहे? द्वंद्वाचा पूर्ण विलय. आपण दिवसभर द्वंद्वात असतो की नाही? द्वंद्व उठल्यापासून 4 वाजता अलाराम वाजला, पाठ 5:30 ला चालू होतो, 4:30 ला उठलं तर बरं आहे का 4 ला उठलं तर बरं आहे? हे द्वंद्व आहे. दोन गोष्टीचा मन विचार करत. हे काम केलं तर सुख मिळेल का दुःख मिळेल? सुख दुःखाचा विचार करत. लोकांनी मला मान दिला पाहिजे. सुख एकटं येतं का? सुख एकटं येतं का हे सख्खे भाऊ आहेत? ते कधीच सोडून राहत नाहीत. सुख आपल्या दुःख नावाच्या भावाला घेऊन आल्याशिवाय राहतच नाही. पण गंमत अशी आहे की एक भाऊ तुमच्यापासून निघून गेल्याशिवाय दुसरा तुमच्या जवळ येत नाही. ही अनुभूती आहे का आम्हाला? ही अनुभूती आहे का? हो आहे. जय गुरुदेव. सुख कायम मिळालं का? काही लपंडाव चालतो. कधी सुख येतं तर कधी दुःख येतं. हे द्वंद्व आहे. नेहमी आमचा मानच होतो का कधी अपमानही होतो? नेहमी आमचा मानच होतो का कधी अपमानही होतो? नेहमी आम्हाला मानच मिळतो का कधी अपमानही होतो? ह्या मान अपमानाची अनुभूती आहे का आमच्याकडं? येतोय का आवाज? हो येतो. मान अपमानाची अनुभूती आहे. काही हातानं आपल्या चांगलं झालं आहे, काही वाईट झालं आहे. झालं आहे की नाही? का सर्व चांगलंच झालंय? नाही, दोन्हीही झालं. दोन्हीही झालं. तर हा श्लोक सांगतो मानवी मन सुख दुःख, मान अपमान, तहान भूक, दिवस रात्र, सत्य असत्य, चांगलं वाईट या सर्व द्वंद्वामध्ये अडकलेलं असतं. मग सुख मिळालं आणि दुःख मिळालं हे कोणी जाणलं?
की कोणी जाणलं? मनाने जाणलं. मनाला सुख झालं, मनाला दुःख झालं. हे कळलं कुणाला? बुद्धीला. मनाला सुख झालं, मनाला दुःख झालं, हे कळलं चैतन्याला, जाणीवेला कळालं. त्या ही जाणीव आहे जी सुख दुःखाला अनुभवते. ही जाणीव आहे जी मान अपमानाला अनुभवते. ही जाणीव आहे जी दिवस रात्रीला अनुभवते. ही जाणीव आहे की सत्य असत्याला जाणते, बऱ्या वाईटाला जाणते. ती जाणीव तुम्ही आहात का सुख दुःखी भावणारे तुम्ही आहात? कोण आहात तुम्ही? तुम्ही या सर्व द्वंद्वाला जाणणारे आहात, जाणणारे आहात, या द्वंद्वाला प्रकाशित करणारे आहात. म्हणून तुम्ही सुख दुःखाच्या पलीकडील आहात, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडील आहात, मान अपमानाच्या पलीकडील आहात, दिवस रात्रीच्या पलीकडील आहात. तुम्ही द्वंद्वातीत परब्रह्म आहात. तुम्ही कोणत्याही या द्वंद्वाच्या चौकटीत बसणारे चैतन्य नाही. हा श्लोक सांगतो. तुम्ही कसे आहात? द्वंद्वातीतम. पुढं काय? द्वंद्वातीतम. गुरुस्तवनातलं आठवण आहे का? आपण म्हणतो द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. त्या सुख दुःखाच्या चौकटीत बसणारे आम्ही नाही. सुख दुःखाला आम्ही जाणणारे आहोत. मान अपमानाच्या चौकटीत बसणारे आम्ही नाहीत. मान अपमानाला जाणणारे आहोत. दिवस रात्रीला जाणणारे आहोत. जागृती सुषुप्ती स्वप्नाला जाणणारे आहोत. आम्ही कशासारखे आहोत? गगनासारखे आहोत. आम्ही गगन सदृश्यम. पुढं काय म्हणतो गुरुस्तवनातला श्लोक? पुढं काय एकम म्हणतो गुरु? एकम एकम नित्यम. एकम नित्यम गगन सदृश्यम. गगन सदृश्यांच्या पुढे एकम नित्यमच येते का? नक्की? तत्वमस्यादि लक्षण. हा, तत्वमस्यादि लक्षम. लक्षणम नाही, लक्षम. तो परमात्मा मीच आहे या जाणवेमध्ये जो अखंड राहतो तो गुरु. ते गुरु तत्व आहे. गुरु म्हणजे एक देह नाही, ज्याच्यामध्ये अनुभूती आहे. मी ब्रह्मानंद स्वरूप आहे. मी परम सुखी आहे. मी केवल पदात आहे. माझ्याशिवाय दुसरी वस्तू व्यक्ती नाही. मी ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. असा ज्ञानमूर्ती झालेला, ज्ञान स्वरूप झालेला कसा होतो? गगन सदृश्यम. कसा होतो? द्वंद्वातीतम. सर्व द्वंद्वाच्या पलीकडे जातो. आकाशासारखा व्यापक होतो. गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षम. तो परमात्मा मीच आहे. पुढं काय? केवलम. केवल पदामध्ये स्थिर होतो. एकम नित्यम. मी एक आहे. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी नित्य आहे. मला जन्मही नाही, मृत्यूही नाही. विमलम अचलम. मी विमल. माझ्यामध्ये आनवमल नाही, मायामल नाही, कर्ममल नाही. तीनही मल माझ्यात नाही. मी विमल आहे, मलरहित आहे, अचल आहे. विमलम अचलम. अचलम. मी स्थिर आहे. मी कुठं जातही नाही, कुठं येतही नाही. हे शरीर फिरतं, हिंडतं, फिरतं, बोलतं, चालतं, पण मी कुठेही जात नाही. कुलाल चक्राखालील खुंटा आढळ जैसा, तयाशी गमन अगमन नाही. त्याला जाणं येणं नाही आत्म्याला.
जसं कुंभाराच्या चाकाखालला खुंटा आढळ असतो, त्याच्यावर अनेक गाडगे तयार होतात. चाक फिरतो पण खुंटा कसा असतो, हलतो का? आढळ असतो. तसा आत्मा स्थिर आहे, विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. जे सर्व गोष्टीला सुख दुःखाचे साक्षी आहेत, मान अपमानाचे साक्षी आहेत, गरिबी श्रीमंतीचे साक्षी आहे, बालपणाचा साक्षी आहे, तरुणपणाचा साक्षी आहे, म्हातारपणाचा साक्षी आहे आणि मरणाचाही साक्षी होणार आहे, असा तो सर्वधी साक्षीभूतम भावातीतम, सर्व भावाच्या पलीकड आहे. भावनेच्याही पलीकड जातो. तिथं भाव आणि अभाव राहत नाही. मी आहे हा भाव, मी नाही हा अभाव. या भाव आणि अभावाच्या पलीकड कोण आहे? ते गुरुतत्व आहे, भावातीतम. पुढं काय? त्रिगुणरहितम. त्रिगुणरहितम. तिथं सत्व गुणही नाही, रजोगुणही नाही, तमोगुणही नाही. त्रिगुणाच्या पलीकड या तिन्ही गुणाचा स्वामी असलेलं गुरुतत्व, तेच आत्मतत्व आहे, तेच शिवतत्व आहे. तो सत्व गुणाकडेही पाहतो, रजगुणाकडेही पाहतो आणि तमोगुणाकडेही पाहतो, पण कुण्याही गुणात अडकत नाही. म्हणून तो कसा आहे? गुणातीत कांतम. पुढं काय? गुणातीत कांत. गुरु तन्नमा गुणातीत कांतम. परब्रह्म शांतम. गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. तो कसा आहे? गुणातीत आहे. गुणातीत असल्यामुळं ते परब्रह्म कसं आहे? शांत स्वरूप आहे. तिथं परम शांती आहे. तिथं हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे पाहिजे हाव सगळी संपलेली आहे. तो परम शांतीला प्राप्त झालेला आहे. तिन्ही गुणाच्या पलीकड आहे, भाव अभावाच्या पलीकड आहे. विगुणरहितम. पुढं काय? सद्गुरु तन्नमामि. अशा गुरुतत्वाला माझा नमस्कार आहे. ते गुरुतत्व म्हणजे आपला आत्मा, ते गुरुतत्व म्हणजे आपला परमात्मा, ते गुरुतत्व म्हणजे अंतरआत्मा, ते गुरुतत्व म्हणजे शिवतत्व. ह्या तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही गुरु स्वरूप होता. हे ज्ञान तुमच्या ज्यावेळेस अनुभूतीत येतं की मी ब्रह्मानंदम आहे, मी परम सुख स्वरूप आहे, केवल पदात मी स्थिर आहे, माझ्याशिवाय दुसरी व्यक्ती वस्तू नाही, मी ज्ञान स्वरूप आहे, मी ज्ञानाची मूर्ती आहे. ही अनुभूती जेव्हा येते, मी द्वंद्वाच्या पलीकड आहे, द्वंद्वातीत आहे, मी आकाशापेक्षाही व्यापक आहे, गगन सदृशम. तो परमात्मा मीच आहे, तत्वमशादी लक्षम. एकम, मी एक आहे, मी नित्य नित्य आहे, मला जन्म नाही, मृत्यू नाही. मी कर्ममल, मायामल, आनवमल या तिन्ही मलानं बांधलेला नाही. मी मुक्त आहे, मी अचल आहे, मी सर्व विश्वाचा साक्षी आहे, सर्वधी साक्षीभूतम. या देहाचा साक्षी, या मनाचा साक्षी, या बुद्धीचा साक्षी, या प्राणाचा साक्षी, या विश्वाचा साक्षी. मी सर्व धी साक्षीभूतम. धी म्हणजे बुद्धी, मी बुद्धीचाही साक्षी आहे. धी म्हणजे काय? बुद्धी. जी बुद्धी सर्व निर्णय करते त्या बुद्धीचाही मी साक्षी आहे. सर्व धी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम श्री गुरुम तन्नमामि. ही ज्यावेळेस अनुभूती येते त्यावेळेस आपल्यामध्ये कोणतं तत्व नांदतं? कोणतं तत्व नांदतं?
ह्या श्लोकातून कुणाला नमस्कार करता तुम्ही? आपल्यामध्ये गुरुतत्व नांदतं. ह्या श्लोकाची ज्यावेळेस अनुभूती येते आणि या श्लोकाप्रमाणे ज्यावेळेस आचरण होतं, त्यावेळेस आपल्याला गुरु काय करतात? आपणासारखे पुढं काय? आपणासारखे करीती तात्काळ नाही का वेळ तयाला की शुद्ध अंतकरणाचा शिष्य, ज्याची चरणावर श्रद्धा आहे आणि वचनावर विश्वास आहे, अशा शिष्याला गुरु आपलं स्वरूपच देऊन टाकतात, त्याला गुरुच करून टाकतात. ते आहे गुरुतत्व. आणि या तत्वाची ज्याला अनुभूती येते तो गुरु तत्वात प्रतिष्ठित होतो. आणि इष्टलिंग पूजा करताना जो देह भाव विसरून पूजेमध्ये तल्लिंग होतो, त्यावेळेस तो तल्लिंग ब्रह्म शाश्वतम, तो लिंग स्वरूप होतो. आणि हे ज्ञान ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो, जे शिव तत्व तुम्हाला कळालं त्या शिव तत्वाचा प्रचार करतो, त्यावेळेस तुम्हीच काय होता? काय होता? जंगम होता. तुम्ही ज्याच्या वेळेस हे शिवतत्व तुम्हाला भेटलेल्या माणसाला सांगता, त्यावेळेस धर्मप्रचाराचं कार्य करणारा कोण आहे? जंगम आहे. मग आता सांगा, गुरु, लिंग आणि जंगम हे तीन वेगळे आहेत का? वेगळे आहेत का? नाही. जय गुरु. आपलं आपलं चैतन्य ज्यावेळेस या सर्व व्यापक तत्वाच्या अनुभूतीत उतरतं, त्यावेळेस ते गुरु असतं. लिंग पूजा करताना देहभाव विसरून लिंग स्वरूप होतं, त्यावेळेस ते लिंग होतं. आणि जगाच्या कल्याणासाठी उपदेशाचं कार्य करतं, त्यावेळेस ते चैतन्य काय होतं? जंगम होतं. तर हा श्लोक सर्व द्वंद्वाचा पूर्ण विलय करतो. पुढं काय? कालातीत अवस्थेला मला घेऊन जातो. न दिवा न रात्री या शब्दातून काळाचा अंत सूचित केलेला आहे. दिवस निघतो आणि रात्र होते, पण या दिवस रात्रीला जाणणारा ह्याच्यामध्ये बदल होतो का? दिवस रात्रीत बदल होतो. कोणामध्ये बदल होतो? रात्रीत बदल होतो. पाहणाऱ्यामध्ये बदल होतो का दृश्यामध्ये बदल होतो? दृश्यामध्ये. मग तुम्ही द्रष्टा आहात का दृश्य आहात? द्रष्टा. द्रष्टा आहात. तुम्ही बालपण पाहिलं, तरुणपण पाहिलं. आता कुणी 50च्या घरात असाल, कुणी 60च्या घरात असाल. बदल पाहणाऱ्यात झाला का शरीरात बदल झाला? कोणात बदल झाला? शरीरामध्ये बदल झाला. शरीरामध्ये बदल झाला. पाहणारा तसाच आहे. मी बाल होतो म्हणणारा कधीच बदलला नाही. मी तरुण होतो म्हणणारा कधीच बदलला नाही. आता मी म्हातारा झालो असं जो मधून मी म्हणतो, तो कधीही बदलत नाही. तो मी म्हणजे स्वयंसिद्ध आत्मा आहे. तो काळाच्या पलीकडे आहे. त्याला दिवस रात्र जन्म मृत्यू, तो त्याच्यासाठी काळ कल्पना, तयाशी काल कल्पना नाही. तयाशी जन्म मरण उरलेची नाही. तो काय होतो? या ज्ञानानं कालाचा काल काय होतो? महांकाल. कालाच्या महाकाल. महाकाल होतो. महाकाल होतो तो. ज्यावेळेस हे गुरुकडून ज्ञान मिळतं, त्यावेळेस तो शिष्य साधा राहत नाही. कालाचा काल महाकाल होतो. न दिवा न रात्री या पदातून काळाचा अंत सूचित केलेला आहे उपनिषदकाराने. जिथे काळच उरत नाही, तेथे मृत्यू किंवा जन्म किंवा दिवस किंवा रात्र संभवत नाही. आत्म्यासाठी दिवसही नाही, रात्रही नाही. तेथ कसलाच बदल संभवत नाही. साधक जेव्हा गुरुचा उपदेश श्रवण करतो, तू शिव आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस.
तू आत्मस्वरूपानं विश्वरूप झाला आहेस. या बोधाचं श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो आणि स्वतःला हरवून टाकून शिवस्वरूप होतो आणि त्या अवस्थेमध्ये त्याला काळाचं भान राहत नाही. स्वतःला हरवणं म्हणजे देव होणं, यालाच ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे वेगळं काही नाही. मी ध्यान करतो जर कोणी म्हणत असेल तर त्याला ध्यान कळालंच नाही. जिथं मीपणा हरपतं, जिथं ध्यान करणारा हरपून जातो आणि तो अखंड शिवस्वरूपाची अनुभूती घेतो, ती अवस्था म्हणजे शुद्ध ध्यान आहे. कोणी म्हटलं मी आसन घालून बसलो आणि मी अर्धा तास ध्यान केलं, तर बापू तुला ध्यान कळालं नाही. ज्यावेळेस तुझं मी पण निघून गेलं आणि तू शिवस्वरूप झालास, तुझा देहभाव मीपणा हरपलं, त्यावेळेस तुला ध्यान लागलं. संत म्हणतात, देवाला शोधायला मी गेलो, मला देव सापडला नाही. पण देव ज्यावेळेस सापडला त्यावेळेस मी उरलो नाही. ही अवस्था म्हणजे ध्यानाची आहे. असं ध्यान आपल्याला कधी लागलं का? असं ध्यान आपल्याला कधी लागलं का? अशा ध्यानाची कधी आपल्याला अनुभूती आली का? अशा ध्यानाची अनुभूती येणं हीच आमच्या जीवनाची कृतार्थता आहे. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय.